राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची केवळ चर्चाच सुरू आहे। दोन्ही ठाकरेंचं युती संदर्भात अजूनही काही ठरलेलं नाहीये। मात्र दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मात्र जमलेलं आहे। राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला किशोरी पेडणेकरांनी हजेरी लावली, तर सांगलीमध्ये सुद्धा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं बघायला मिळालं। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्यासारख्यांचं पण समर्थन आहे। शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील। मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत। आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव 2025 मध्ये तरी दिला गेला नाही। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अजूनही संभ्रम आहे। दोन्ही नेत्यांनी युती संदर्भात एकमेकांना टाळी दिली आहे। मात्र युती होणार कधी हा प्रश्न सर्वांसमोरच उभा ठाकलाय। युतीबाबत दोन्ही ठाकरेंचं ठरत नसलं तरी नेते आणि कार्यकर्त्यांचं मात्र जमल्याचं दिसतंय। कारण राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांनी उपस्थिती लावली। दरम्यान यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावनाही व्यक्त केली। सगळ्याच म्हणजे आमचे तर तोंड काय पाठ पण पोळली आहे, त्यामुळे आम्हालाही काही गोष्टीला विचार करावा लागतोय। कारण ज्या पद्धतीने फ्रीडम दिल्यानंतर पक्षात प्रचंड संपत्ती झाल्यानंतर काय होतं ती पाठ आणि तोंड आमचीही पोळली आहेत। त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतोय। पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्यासारख्यांचं पण समर्थन आहे। मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे। मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये। शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील। तर तिकडे सांगलीमध्ये देखील ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून एकत्रच राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी एकमेकांना केक भरवून राज ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। ही चांगली भावना आहे की ठाकरे ब्रँड हा राज्यात टिकायला हवा। ठाकरेंना कुणी संपवू शकत नाहीये। जे स्वप्न बघतायत त्यांनी हे चित्र बघावं। जर ठाकरेंवर अशी वेळ आली तर ठाकरेंचे सैनिक कोणत्याही क्षणाला एकत्र येऊ शकतात। आमच्यात कधीही मनभेद नव्हते। राज ठाकरेंसोबत युती करता उद्धव ठाकरेंची शिवसेना सकारात्मक आहे। संकेत नव्हे तर थेट बातमी देणार असल्याचं विधान उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केलं। तसंच युतीसाठी आशावादी असल्याचं विधान संजय राऊतांनी केलं। मात्र मनसेनं युतीसाठी कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत। शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभात मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमानाने एकत्र यावं ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील। आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे। आमच्याकडनं कुठल्या युतीचा प्रस्ताव 2025 मध्ये तरी दिला गेला नाही। तो दिला होता 2014ला दिलेला, 2017ला दिलेला। त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं, आमच्या पाठीत खंजीर खुपसला। त्यामुळे आम्ही आता दुधाने जीभ बाजल्यामुळे ताकही कुंकून पितो। गुरुवारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत जाणार का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। दरम्यान यावरून संजय राऊतांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना टोलाही लगावलाय। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत हे लोकांनी ठरवले। दोघे भेटले असतील ते का भेटले असतील, कोणत्या संदर्भात भेट, कदाचित ते मुंबईवर जे गौतम अडाणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंना काही सांगायचं असेल, हे थांबवायला पाहिजे गौतम अडाणीचं आक्रमण मराठी माणसावरचं, तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल। महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। तो साहेब का भेटले याचा उलगडा 1-2 दिवसात होईल तुम्हाला सगळ्यांना।
महाराष्ट्रात मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी राजसाहेब प्रचंड ॲग्रेसिव्ह आहेत, बरोबर आहे. आणि असाच काहीतरी विषय आहे. परंतु काय ना, ज्यांनी चष्माच ह्याचा घातलेला आहे त्याला तुम्ही काही नाही करू शकणार. राजसाहेबांची आणि त्यांची भेट काय झाली होती ही संपूर्ण महाराष्ट्राला 1-2 दिवसात कळेल. मागच्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र मध्यंतरी उदय सामंत यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट आणि आता फडणवीस राज ठाकरेंमध्ये झालेली चर्चा यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळते का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.